आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय माहिती दिली आहे ती आता बघूया। मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे। आपल्या सोबत मंत्री आहेत राजेश टोपे। सर काय सांगाल, लॉकडाऊन संदर्भामध्ये कधीपासून घोषणा झालेली आहे, कशा प्रकारचं लॉकडाऊन असणार आहे? आज मंत्रिमंडळात सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी सगळ्यांनीच आग्रहाची भूमिका त्यांच्या जिल्ह्यातून प्रत्येकजण आल्यामुळे त्यांनी मांडली की बाबा लॉकडाऊन मस्ट आहे आणि काही करून लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही। आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेण्याचं ठरवलं आहे। 1-2 दिवसाच्या आतमध्ये त्याच्या बाबतीतला म्हणजे उद्या रात्री म्हणा किंवा काय असेल एक संधी देऊन त्या दृष्टिकोनातूनचा निर्णय निश्चित प्रकारे लवकर घेतला जाईल। हा झाला एक विषय। दुसरं, ऑक्सिजनच्या संदर्भात आम्ही एक महत्त्वाचा निर्णय जो काय आहे, बाहेरून 300 टन तर आपण आणतोच आहेत, परंतु ऑक्सिजन जनरेटर्सच्या बाबतीत आता जे काही टेंडर्स झालेले असतील ठाण्यामध्ये कोल्हापूरमध्ये, त्याच्या आधारावर आता कोणत्याही जिल्ह्यांनी आता टेंडर न काढतात त्याचा आधार धरून आपण पुढच्या ऑर्डर्स द्याव्यात असा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ऑक्सिजनच्या संदर्भाने। आणि सगळ्यात महत्त्वाचं, रेमडेसिवीरच्या बाबतीत आज माननीय मुख्यमंत्री 7:30 वाजता सर्व रेमडेसिवीरच्या कंपन्यांना घेऊन मीटिंग घेत आहेत। त्यामुळे त्याही बाबतीतलं जे काही निर्णय आहे तो निर्णय निश्चित प्रकारे आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेण्यात येतो आहे। 6 असे ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्माण होतो आहे, म्हणजे समजा थर्मल पॉवर स्टेशन असेल, रिफायनरीज असेल, तर त्या ठिकाणी बॉटलिंग प्लांट टाकावेत आणि तिथे आपण खऱ्या अर्थाने मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी फील्ड हॉस्पिटल्स तयार करावेत, जेणेकरून तिथल्या तिथे बॉटलिंग करून आपल्याला लोकांना देता येऊ शकतील असं आहेत। आपल्यासोबत एकनाथ शिंदे आहेत। सर, लॉकडाऊन होत असताना कशा प्रकारचं लॉकडाऊन असणार आहे, याची अंमलबजावणी कधी होणार आहे? लॉकडाऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे, त्यासोबतच मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड, असलम शेख सगळ्यांनी या संदर्भातलं सूतोवाच केलेलं आहे। येत्या काही तासामध्ये म्हणजे कदाचित उद्यापर्यंत हा लॉकडाऊन स्पष्ट होईल। रद्द झाल्यात तर त्या बाबतीतला सुद्धा तो निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे आणि त्यामुळे इंटरनल असेसमेंट करायच्या नाही करायच्या ते वर्षाताई गायकवाड त्याबद्दल अधिक सविस्तर बोलतील। परंतु परीक्षा न घेता आता 10वीच्या परीक्षा 12वीच्या घ्यायच्या, परंतु 10वीच्या घ्यायच्या नाही, हा निर्णय मात्र मंत्रिमंडळाने एकमताने त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। हा दुसरा एक महत्त्वाचा निर्णय। तिसरा, जसं आता सांगितलं, ऑक्सिजन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा असणार आहे उद्याच्या वाढत असलेल्या संख्येच्या अनुषंगाने। आणि त्यामुळं ऑक्सिजनला आपण जास्तीत जास्त, आज आपण 1550 टनावर सगळं भागवतो आहोत, परंतु संख्या वाढत गेली तर ज्या काही आपल्याला आज 300 मेट्रिक टन बाहेरून मिळालेलं आहे, आणखीन त्याच्यामध्ये 300-400 मेट्रिक टन बाहेरून केंद्र सरकारकडून अलॉटमेंट होणार आहे, पण 2000 एकूण मेट्रिक टनाच्या वर आपल्याला जाता येणार नाही लिक्विड ऑक्सिजनच्या बाबतीत। म्हणून आपल्याला ऑक्सिजन जनरेटर्स हाच एकमेव पर्याय राहू शकणार आणि तो खूप मोठ्या संख्येने जिल्ह्यात सुरू व्हावेत असे आदेश दिलेत। 2-3 ठिकाणी जे टेंडर्स झालेत आणि रेट्स फायनल झालेत त्याचा आधार घेऊन, कुठेही टेंडर न काढता त्याचा आधार घेऊन सरळ ऑर्डर्स द्याव्यात आणि तिथे अधिकारी बसवावेत कंप्लीट त्या उत्पादक कंपन्यांच्या तिथे, आणि आपले ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स लवकरात लवकर कार्यान्वित त्या जिल्ह्यामध्ये व्हावेत अशा पद्धतीचा आग्रह सुद्धा आम्ही त्या ठिकाणी धरला, जो मंत्रिमंडळाने मान्य केला। आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की अनेक ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत की ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्माण होतं परंतु ते थेट पेशंटला देता येत नाही आणि त्यामुळं ते लिक्विडाइज फॉर्ममध्ये बॉटलिंग करणं आवश्यक असतं। त्यामुळे तिथे बॉटलिंग प्लांटसुद्धा लगेचच्या लगेच टाकायचे असे महाराष्ट्रात 6 ठिकाणं आहेत। या 6 ठिकाणांवर हे बॉटलिंग प्लांट्स त्वरेने टाकले जातील आणि तिथल्या तिथंच मग आपल्याला त्या जिल्ह्यांना जे काही लागत असणारा ऑक्सिजन किंवा रुग्ण आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तो उपयोग केला जाईल। हा एक दुसरा मार्ग आम्ही त्यातून काढला आहे। ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला देता येऊ शकतो। तो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात किमान 200 विकत घेतलेच पाहिजे, हे सुद्धा बंधनकारक कलेक्टर्सला केलेलं आहे आणि त्यामुळं ते पण घेण्याच्या संदर्भातल्या सर्व मुभा दिलेल्या आहेत। आणि आता कुठलंही बाकी काही अधिकार नाही। चीफ सेक्रेटरी, त्याचबरोबर आरोग्य खात्याचे सचिव, वित्त खात्याचे सचिव, वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव या 3-4 लोकांनी काही फार जास्त नियम आणि काही अटी शर्ती आणि त्याकडे न बघता या 3-4 पूर्ण निर्णय घ्यायचेच आणि कुठल्याही परिस्थितीत सगळ्या निर्णय घेऊन खरेदी वगैरेच्या गोष्टीत व्यत्यय येऊ नये आणि दिरंगाई होऊ नये हा खडसावून
या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय लसीच्या बाबतीत काल जो आता निर्णय झालेला आहे त्याचा अंतिम अजून पत्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलं नाही, परंतु निर्णय मात्र झालेला आहे की 18 वर्षाच्या वरच्या सगळ्याच लोकांना लसीकरण करायचं आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कंप्लीट ठरवलं आहे की लसीकरण अतिशय जोरदार पद्धतीनं करायचं. कोणतेही खर्च असतील तरी अजितदादांनी ठरवलं की सगळ्या खर्चाला आपण कपात करू, परंतु लसीकरणाला वाटेल तेवढे पैसे उपलब्ध करून देऊ आणि लसीकरण अत्यंत द्रुत गतीनं करून दाखवू. आणि त्यामुळं गरज पडली तर आपल्या इथं निर्माण होणाऱ्या ज्या 2 लसी आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, याच्या बाहेर जाऊन परदेशातून, मग ते स्पुटनिक असेल नाहीतर तुमची फायझर असेल, मॉडर्ना असेल, या 2-3 लसी सुद्धा जर परदेशातून मिळत असतील तर त्या लगेचच्या लगेच आपण घेतल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्या लोकांना लवकर आपण अतिशय मोठ्या यंत्रणा वापरून लसीकरण करून घेतलं पाहिजे. त्यामुळे 45च्या वरचा लसीकरणाचा भाग आजही केंद्र शासनाकडे आहे, परंतु 18 ते 45चा जो काही भाग आहे तो राज्यांनी खूप जोरात करून दाखवायचा, हा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळाने निश्चित प्रकारे घेतला. पुन्हा एकदा मंत्री राजेश टोपे माध्यमांना माहिती देत होते. 2 मोठ्या घोषणा, प्रामुख्याने लॉकडाऊन बद्दलची घोषणा ही येत्या काही तासामध्ये होणार आहे. पुन्हा एकदा मागच्यासारखाच कडक लॉकडाऊन महाराष्ट्रामध्ये असणार आहे. अत्यंत मोठी बातमी. आणि त्यासोबतच शिक्षण क्षेत्रामधली अत्यंत मोठी बातमी ती म्हणजे 10वीच्या परीक्षा रद्द झाल्यात, 12वीच्या परीक्षा मात्र होणार आहेत. पण आताच्या तासातली मोठी बातमी अर्थातच लॉकडाऊन संदर्भात. सायंकाळी 7:30 वाजता माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 7 कंपन्या ज्या रेमडेसिवीर बनवतात त्यांच्या मालकांशी, म्हणजे थेट मालकांशी, मध्ये आधी MD आणि CEO वगैरे नाही, मालकांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांची बैठक बोलवलेली आहे. आम्ही सगळेजण 7:30 वाजता या बैठकीला आहोत आणि या बैठकीमध्ये 2च महत्त्वाच्या मागण्या होणार आहेत. एक, आम्हाला पाहिजे तेवढी उपलब्धता लवकर करून दिलीच पाहिजे. रेमडेसिवीरची कमतरता असता कामा नये. काय जो रेट लागत असेल तो सांगा, तो आम्ही देऊ, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात कमतरता होऊ नये असं देखील मंत्रिमंडळाने खूप आग्रहाची भूमिका घेतली, जी माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. आणि ती आता 7:30च्या बैठकीमध्ये निश्चित प्रकारे त्यातून काही आउटपुट चांगला मिळेल अशी मला खात्री आहे. एक 2-4 दिवस, कारण शेवटी ते पूर्ण बॅच बाहेर पडेपर्यंत त्यांना 20 दिवस लागतात, त्यातले आता 10-15 दिवस झालेत. अजून एक 5-7 दिवसाच्या नंतर संपूर्ण रेमडेसिवीरचं जी काही डिमांड सप्लायचा जो गॅप आहे तो अजिबात राहणार नाही असं 100% विश्वास आहे. आणि त्या पद्धतीचीच मागणी आमची राहील आणि मला वाटतं की त्याच्या संदर्भातला योग्य निर्णय होईल. पण एक अपील नक्कीच आहे की रेमडेसिवीर ही सरसकट वापरण्याचा इंजेक्शन नक्कीच नाही आहे. ती जी काही कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्याला ऑक्सिजन लागतं, 95%च्या कमी ज्याचं ऑक्सिजन गेलेलं आहे त्यालाच फक्त आपण खऱ्या अर्थाने E कॅटेगरी आणि F कॅटेगरीचे सिव्हिअर आणि मॉडरेट पद्धतीचे जे रुग्ण आहेत त्यांनाच वापरलं पाहिजे, माइल्डसाठी नाही. या पद्धतीच्या सुद्धा सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. उद्या करतील मंत्रिमंडल ने आज बहुत ही सीरियसली सभी मंत्रिमंडल के सीनियर सभी सदस्यों ने, यानी हर एक सदस्य ने एक बहुत ही सीरियस मांग माननीय मुख्यमंत्री जी से भी की कि सीरियस लॉकडाउन की ज़रूरत है. और सीरियस लॉकडाउन का मतलब है जिस तरह से पहले सर्ज में लॉकडाउन था उस टाइप का लॉकडाउन चाहिए. अभी एक है कि ज़रूर ये जो मास ट्रांसपोर्ट का जो मुद्दा रहेगा, ट्रेन है, बसेस है, इसको हम पूरी तरह से अगर बंद कर दिए तो एसेंशियल वर्कर्स और इनका भी प्रॉब्लम हो सकता है. तो इसके बारे में जो अंतिम निर्णय है वो आज और कल में बारीकी से उसकी स्टडी करके, उसका अभ्यास करके उस पर निर्णय लिया जाएगा. लेकिन लॉकडाउन, ये जो शब्द नहीं किया हम इस्तेमाल करते थे, ये लॉकडाउन हम ज़रूर हम करना चाहते हैं और इससे सही अर्थ में जो ब्रेक द चेन का हमारा जो पर्पज़ है, हमारा जो उद्देश्य है, हम वो साध्य करना चाहते हैं. इसलिए कल रात को 8 बजे के बाद लॉकडाउन के बारे में माननीय मुख्यमंत्री जी ने निर्णय लिया है, लेकिन उसकी घोषणा वे स्वयं करेंगे और उसके बारे में वे स्वयं उसके बारे में निर्णय लेंगे.
मंत्रिमंडल ने उनके ऊपर पूरा सौंपा है, लेकिन मंत्रिमंडल ने एकजुट होकर एक ही मांग की है कि लॉकडाउन बहुत स्ट्रिक्टली होना चाहिए। नंबर 2, इसमें वैक्सीन के हद तक बहुत ज़ोरों से मांग हुई कि वैक्सीन जिस तरह से यूनाइटेड किंगडम में आज 60% यूनाइटेड किंगडम इंग्लैंड आज वैक्सीनेट हुआ है, और इसीलिए वहाँ पर जो पॉजिटिव केसेस आ रहे हैं वो भी बहुत कम हो गए हैं और मृत्यु 1 या 2 हो रहे हैं। इसका मतलब एक ही है कि उन्होंने 3 महीने लॉकडाउन रखा और बहुत बड़े पैमाने पे वैक्सीनेशन किया। तो वैक्सीनेशन के हद तक भी ये 2 कंपनीज जो आज वैक्सीन महाराष्ट्र में और हमारे देश में उसका जो पुरौठा कर रही है, उसका जो सप्लाई कर रही है, हम उस पे ही निर्भर न रहते हुए इम्पोर्ट जो वैक्सीन है वो भी करने का निर्णय महाराष्ट्र शासन ने लिया है, जिसमें स्पुतनिक हो या जिसमें फाइजर हो या जिसमें मॉडर्ना हो, ये वैक्सीन्स भी महाराष्ट्र सरकार लेंगी। अगर ज़रूरत पड़ती है तो कुछ डेवलपमेंट के फंड्स डाइवर्ट करके, फाइनेंस मिनिस्टर और हमारे उप मुख्यमंत्री जी ने भी वहाँ पर बहुत स्पष्टता से कहा कि हम बाकी काम बाजू रखेंगे, लेकिन सबसे ज़्यादा अहमियत, सबसे ज़्यादा इम्पोर्टेंस हम वैक्सीनेशन को देंगे। जो जिम्मेदारी 18 साल से लेकर 45 साल की उम्र की महाराष्ट्र शासन के ऊपर या हर स्टेट के ऊपर जो रखी है, उसको हम ज़्यादा वैक्सीनेट करना चाहते हैं, क्योंकि वो सबसे ज़्यादा घूमने वाला वर्ग है और सबसे ज़्यादा इन्फेक्ट होने वाला वर्ग है, और इसीलिए अगर हम उसको सुरक्षित करें तो इन्फेक्शन का रेट भी कम हो जाएगा, ट्रांसमिशन का रेट कम होगा और वे स्वयं भी इन्फेक्ट नहीं होंगे। इसीलिए वैक्सीनेशन के ऊपर पूरा जोर लगाएंगे। 45 से लेके आगे के उम्र की जो भी वैक्सीनेशन है वे जिम्मेदारी तो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने ली है। हमारी मांग ये बिल्कुल पहले से थी, आज भी रहेंगी कि और ज़्यादा पैमाने पर हमारे को ये जो 2 वैक्सीन गवर्नमेंट ऑफ इंडिया से मिलते आए हैं 45 साल के उम्र के आगे के लोगों को वो मिले, ये भी हमारी दूसरी मांग है। ऑक्सीजन के हद तक हमने ये डिसीजन लिया है कि ऑक्सीजन आज 1550 टन हमारे को मेट्रिक टन आज ऑक्सीजन लग रहा है, जो आज की तारीख में हमारे को सफिशिएंट है। लेकिन आने वाली जो कुछ दिन है उसमें जो भी संख्या बढ़ने वाली है उसके वो सभी अगर हमने कैलकुलेट किया तो भी 2000 टन के ऊपर हमारे को ऑक्सीजन, लिक्विड ऑक्सीजन नहीं मिलेगा। जो भी कोटा अलॉट किया है गवर्नमेंट ऑफ इंडिया ने, वो कोटा जिन राज्यों से अलॉट किया है वहाँ लाने के लिए काफ़ी दिक्कत है, काफ़ी परेशानी है, लेकिन उसके लिए भी पूरी तरह से कोशिश की जा रही है। आज भी अन्य राज्यों से 300 मेट्रिक टन ऑक्सीजन हम ला रहे हैं और महाराष्ट्र की जनता को, रुग्णों को या मरीजों को हम दे रहे हैं। रहा सवाल इसके आगे अगर संख्या जाती है तो क्या करें, तो इसके लिए ऑक्सीजन जनरेटर्स ये एक ही पर्याय है और उसके ऊपर पूरा जोर देने का निर्णय भी मंत्रिमंडल ने लिया है, जिससे कि हर कलेक्टर ने अपने अपने ज़िलों में 2 प्लांट 3 प्लांट जो भी लगते हैं वो इमीडिएटली ऑर्डर देना चाहिए। उसके लिए कोई टेंडर की ज़रूरत नहीं होगी। जैसा ठाणा में टेंडर होके जो फाइनलाइज जो रेट हुए हैं उसको बेस रेट पकड़ते हुए अन्य ज़िलों के कलेक्टर्स ने भी या ज़िलाधिकारियों ने वो निर्णय लेने की ज़रूरत है। रहा सवाल ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर का, जो व्यक्तिगत लोगों को लगता है, वो भी हर डिस्ट्रिक्ट में 200-300 के दरमियान खरीदी करना चाहिए, ऐसा भी ऑर्डर्स किया गया है। इसलिए ऑक्सीजन को पूरी अहमियत दी गई है और ऑक्सीजन को आने वाले दिनों में जो भी मरीज की संख्या बढ़ेंगी उसके लिए पूरी तजवीज़ महाराष्ट्र शासन ने निश्चित तौर पर आरोग्य विभाग ने की है। रहा सवाल रेमडेसिविर का, रेमडेसिविर के लिए माननीय मुख्यमंत्री जी 7:30 बजे सभी जो ओनर्स है, जो 7 कंपनीज के जो रेमडेसिविर हमारे देश में बनाती है और बेचती है, उनसे 1-to-1 मीटिंग की जो नियोजन किया है वो 7:30 बजे है। मुझे यकीन है कि हमारा एक ही उद्देश्य है कि महाराष्ट्र के मरीजों को जो भी रेमडेसिविर चाहिए वो मिलना चाहिए। मुझे लगता है कि सभी लोगों से को विश्वास में लेके हम ये मांग उनसे रखेंगे और वे भी सप्लाई करने में उसमें कोई कमी नहीं रखेंगे, ऐसे मुझे पूरी उम्मीद है। और इसीलिए और रहा सवाल 10वीं के हद तक
काफ़ी माननीय मुख्यमंत्री जी ने इसके बारे में चर्चा खोली और चर्चा हुई। यहाँ इस विभाग के जो मंत्री है माननीय वर्षा जी गायकवाड़, उन्होंने भी और सभी मंत्रिमंडल के सदस्य ने ये मांग रखी कि पूरे साल में एक्चुअली 1-to-1 स्कूल भरी ही नहीं, यानी स्कूल में लोग गए नहीं, लेकिन ऑनलाइन स्कूलिंग ज़रूर हुई है। तो असेसमेंट इस साल न करते हुए कोई 7-8 राज्यों में वहाँ पर एग्ज़ाम्स नहीं हुई है, इसलिए ये एग्ज़ाम्स अगर रद्द किया तो ही ठीक रहेगा और 10th के लोगों को प्रमोट किया जाए। लेकिन अगर कुछ इंटरनल असेसमेंट करना है तो वो इंटरनल असेसमेंट ज़रूर किया जाए, लेकिन सबको प्रमोट किया जाए, ऐसा ही निर्णय मंत्रिमंडल ने एकजुट से लिया गया है। लोकल संदर्भात कसं राहणार? तर आरोग्यमंत्र्यांनी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे आणि त्यासोबतच शिक्षण क्षेत्रातली मोठी बातमी म्हणजे 10वीच्या परीक्षा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। अत्यंत मोठी बातमी शिक्षण क्षेत्रामधनं। मात्र 12वीच्या परीक्षा होणारच आहेत। राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 10वीच्या परीक्षा रद्द करून त्या मुलांना पुढे प्रमोट करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। पूर्ण वर्षभर 10वीच्या खऱ्या अर्थाने क्लासेस झाले नाही, ऑनलाईन झाले, मुलांनाही भरपूर अडचणी झाल्या, त्यामुळे ह्या रद्द व्हाव्यात। काही 7 राज्यांमध्ये रद्द झाल्यात, तर त्या बाबतीतला सुद्धा तो निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। परीक्षा न घेता आता 10वीच्या परीक्षा 12वीच्या घ्यायच्या, परंतु 10वीच्या घ्यायच्या नाही, हा निर्णय मात्र मंत्रिमंडळाने एकमताने त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। हा दुसरा एक महत्त्वाचा निर्णय। तेव्हा आताच्या तासातली दिवसभरातली मोठी बातमी, कॅबिनेटची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आणि ज्याच्यामध्ये 2 निर्णय प्रामुख्याने समोर येत आहेत। ते म्हणजे एकतर संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय, दुसरा निर्णय म्हणजे शिक्षण क्षेत्रामधला 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय। आणि याच संदर्भात मंत्री एकनाथ शिंदे आणि अस्लम शेख काय म्हणतात बघूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।